जालना शहरातील अतिक्रमण काढणार उपमहापौर राजेश राऊत. जालन्याचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल तब्बल अर्धा तास वाहतुकीत अडकल्या. आज दिनांक 7 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला असून शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण वाढलेले आहे. जालन्याचे जिल्हाधिकारी तथा प्रशासनाचे प्रमुख आशिमा मित्तल तब्बल अर्धा तास रेल्वे स्थानक इथं वाहतुकीमध्ये अडकले. जालना शहरात शनी मंदिर, रेल्वे स्थानक, पाणीवेस, विविध पाणी चौक वाहतुकीसाठी केंद्र प्रमुख बनलाय. जालना शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी कारवाई सुरू होणार असल्याची माहिती जालना महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश राऊत यांनी दिली आहे. जालना शहरामध्ये वारंवार ट्रॅफिक जाम होती. काल देखील जालन्याचे जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेचे आयुक्त आशिमा मित्तल काल अर्धा तास अडकल्या होत्या. या संदर्भात आता महापालिका कशा पद्धतीने भूमिका घेणार जालना शहरात अतिक्रमण काढण्यासाठी? जालना शहरामध्ये रहदारीला अडथळा होईल अशा ठिकाणचे जे बी अतिक्रमण असेल तर पाठीमागच आम्ही या ठिकाणी सांगितलेले आहे की त्यांनी कृपया करून काढून घ्यावे. माननीय जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेच्या प्रभारी आयुक्त आशिमा मित्तल मॅडम यांची गाडी काल ट्रॅफिकमध्ये अडकली होती. जालना शहरवासियांना या ट्रॅफिकमुळं मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागतो आणि तशा सूचना माननीय महापौर आणि मी एका बैठकीमध्ये दिलेले आहे आणि ते लवकरात लवकर या ठिकाणी कारवाई सुरू होणार आहे. त्याच्यामुळं ज्यांचं अतिक्रमण असेल तर त्यांनी या ठिकाणी अतिक्रमण काढून घ्यावं.